बांगलादेशात हिंदूंविरोधी होणाऱ्या हिंसाचाराविरोधात आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। काल सीएसएमटी मध्ये सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या काही गटाने निदर्शने केली होती। त्यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा घोषणाबाजी करण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील कथित हिंसाचाराविरोधात निषेध करण्यासाठी अखिल भारतीय सुन्नी जमियतुल उलेमाच्या सदस्यांनी आज मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली। त्यासोबतच एका गटाच्या सदस्यांनी मोर्चा काढला आणि हातामध्ये बॅनर धरले, ज्यावर लिहिलं होतं की भारतीय मुस्लिम बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, हिंसाचार कधीच सहन करणार नाहीत। हा निषेध मोर्चा काढत असताना बांगलादेश हुकूमत मुर्दाबादाचा जयघोष देखील करण्यात आला। अलीकडच्या काळामध्ये एका घटनेमध्ये बांगलादेशाच्या राजबारी जिल्ह्यातील अमृत मोंडल या हिंदू व्यक्तीची खंडणीच्या आरोपाखाली त्याला मारहाण करून त्याला जीवानिशी मारण्यात आलं। त्यानंतर एक दुसरी घटना सुद्धा घडली। 18 डिसेंबर रोजी आणखीन एका हिंदू तरुणाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला गेला। हिंदू दीप चंद्र दासची या जमावाने क्रूरपणे हल्ला करून त्याला जीवानिशी मारलं। देशातील हिंदूंवरील या हिंसाचाराविरोधात गंभीर चिंता व्यक्त करणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। एमईएने बांगलादेशातील अल्पसंख्याकांविरुद्धच्या अत्याचारांना, हिंसाचाराला अखंड शत्रुत्व म्हणून वर्णन केलंय। एका हिंदू तरुणाच्या अलीकडेच झालेल्या या घटनेनंतर तीव्र निषेध केला गेलाय। त्यामुळे जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन आता एमईएने केलं।